नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, VSMPSC अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। मी कविता मॅडम, ओनर आणि फाउंडर VSMPSC अकॅडमी। VSMPSC अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म राज्यसेवा परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी येणारं जे तुमचं टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे लोकसेवा आयोगाने, त्या शेड्यूल प्रमाणे आपण काही बॅचेस इथं लॉन्च करत आहोत। राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 जो की लास्ट अटेम्प्ट असेल तुमचा ओल्ड फॉर्मॅटमध्ये जी एक्झाम होते त्या फॉर्मॅटचा, आणि राज्यसेवा 2025 जिओग्राफी ऑप्शनल आणि तुमचा जो रिटर्न पॅटर्न आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्या बॅचेस चालू होत आहेत। संयुक्त परीक्षा रेकॉर्डेड प्लस लाईव्ह दोन्ही बॅचेस तुम्हाला मिळून जातील। जे विद्यार्थी 2024 ची तयारी करतात किंवा जे विद्यार्थी आता सध्या फ्रेशर आहेत, ग्रॅज्युएशन लास्ट इयरला आहेत, 25 ची तयारी तुम्ही करताय, तर दोन्ही पॅटर्न साठी आपल्या प्लॅटफॉर्मवरती जानेवारी पासून बॅचेस स्टार्ट होत आहेत। काहीही तुमच्या शंका असतील, अडचणी असतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पर्सनल माझा नंबर पण मिळेल, अकॅडमीचा नंबर पण मिळेल। तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला डेफिनेटली कॉल करून विचारू शकता, ठीक आहे। नीडी स्टुडंट जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी पर्सनली कॉन्टॅक्ट करताना तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट नक्की मला सेंड करा, तुम्हाला फीज मध्ये सवलत दिली जाईल। ओके, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे। टेंटेटिव्ह शेड्यूल मध्ये जास्त काही चेंजेस होत नसतात, लक्षात घ्या। डेफिनेटली त्याच्याप्रमाणे तुमच्या ऍडव्हर्टाइज येत राहतात आणि एक्झाम कंडक्ट पण होतात। ओके, तर बघूया आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे 2025 साठी कॅलेंडर आहे ते नक्की काय आहे, ठीक आहे। ओके, बघा इथं तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचंच हे पीडीएफ आहे, ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला हे पीडीएफ मिळून जाईल। याच्यामध्ये आता ज्या एक्झाम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ना तेवढ्याच एक्झाम आपण बघूया, म्हणजे एमपीएससी कॅटेगरी प्लस राज्यसेवा प्लस कंबाईनची एक्झाम देणारे जे विद्यार्थी आहेत ना त्या दोनच एक्झाम आपण इथं बघणार आहोत, ठीक आहे। आता इथं तुम्हाला जर बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे बघा, सन 2024 साठी अंदाजित वेळापत्रक दिलेलं आहे, ठीक आहे। याच्यामध्ये जर पहिलाच तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला दिवाणी न्यायाधीश म्हणजे लॉशी रिलेटेड मिळेल, पण हे काय आपण सेक्शन बघणार आहोत कारण आपले जे स्टुडंट आहेत ना, म्हणजे जे स्टुडंट संयुक्त परीक्षा आणि राज्यसेवा परीक्षा देत आहेत तर ते विद्यार्थ्यांना या परीक्षेची काही गरज म्हणजे ही परीक्षा देत नाहीत असं आपण समजूया, ठीक आहे। ओके, सो आपण जाऊया 2.1 वरती, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त परीक्षा 2024, ठीक आहे। ही आपली महत्वाची एक्झाम, खूप मोठा मॉब जो आहे ना ही एक्झाम देतो। राज्यसेवेपेक्षा इथं तुम्हाला टफ काय म्हणतात त्याला कॉम्पिटिशन असतं असं तुम्ही म्हणू शकता। तर बघा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, आता याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत ना त्या पोस्ट तुम्ही अगोदर समजून घ्या। याच्यामध्ये सहाय्यक कक्षाधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1, मुद्रांक निरीक्षक, कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क याला मी स्टार करते, उद्योग निरीक्षक आहे, लिपिक टंकलेखक आहे, तांत्रिक सहाय्यक आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, बरोबर। टोटल 10 पोस्ट आहेत, गट ब आणि गट क दोन्ही एकत्र आपण इथं म्हणतोय संयुक्त परीक्षा प्रिलियम, ठीक आहे। कशी असेल एक्झाम, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, फेब्रुवारी 2024 मध्ये जाहिरात येईल। लक्षात घ्या, जर फेब्रुवारी 2024 मध्ये जाहिरात येत असेल तर जाहिरात येण्याच्या आधी तसं बघितलं तर 1 वर्ष तरी तुमची प्रिपरेशन चालू असली पाहिजे, ठीक आहे। ऑलरेडी आपल्या जुन्या बॅचेस चालू आहेत, पण आता तुमच्या ज्या बॅचेस राहतील ना त्या बॅचेस जास्तीत जास्त आपण काय म्हणू शकतो, एकच मिनिट थांबा, इथं डेट वरून आपण बघा, एक्झाम आहे तुमची 16 जूनला, ठीक आहे। 16 जूनला एक्झाम आहे। 1 जानेवारी पासून जरी आपल्या बॅचेस चालू झाल्या, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, हार्डली तुम्हाला 5 ते 6 महिने मिळत आहेत इथं, तरी देखील तुमचा सिलेबस डेफिनेटली कव्हर होतो आणि 6 महिन्यामध्ये अभ्यास करून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्लिअर पण करता येते, लक्षात घ्या, ठीक आहे। ओके, तर तुमची पूर्व परीक्षा होईल 16 जून 2024 ला, तुमचा रिझल्ट लागेल ऑगस्ट 2024 मध्ये। मुख्य परीक्षेची डेट त्यांनी दिलेली नाही, तर जून मध्ये तुमची एक्झाम होतीये। जानेवारी पासून तुमचं जे रेग्युलर अभ्यास आहे जानेवारी पासून तुमचा चालू झाला पाहिजे, जानेवारी ते जून म्हणतायत ना, मे पर्यंत तुमचा सिलेबस संपला पाहिजे। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे म्हणजे 5 महिने
तुमचा सिलेबस इथं होऊन जातो. 16 जूनला परीक्षा आहे. तसं तर मे महिना रिव्हिजनसाठीच लागतो, लक्षात घ्या. पण डेफिनेटली सिलेबस कंप्लीट होईल. तर हे आहे तुमचं टेंटेटिव्ह शेड्यूल. सगळ्यात महत्वाची तुमची एक्झाम गट ब आणि गट क ची एक्झाम. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला गट ब सेवा मुख्य परीक्षेची पण डेट इथं दिलेली आहे 29 सप्टेंबर 2024. म्हणजे लक्षात घ्या 1 जानेवारी पासून तुम्ही 100% अभ्यासाला लागलंच पाहिजे. इथं कोणताच तुम्हाला एक्सक्यूज नाही की बाबा चला आपण फेब्रुवारीमध्ये करूया किंवा मार्चमध्ये करूया, तर रिझल्ट अजिबात येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा हे आपण नंतर बघूया. गट क सेवा मुख्य परीक्षा हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हेही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता या सगळ्या परीक्षा ब ची मुख्य परीक्षा होईल सप्टेंबरमध्ये, गट क ची मुख्य परीक्षा होईल नोव्हेंबरमध्ये. ठीक आहे. म्हणजे जवळजवळ 1 वर्षाचं त्यांनी इथं टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे. तर आपल्याला लक्षात डेट कोणती ठेवायची आहे? पूर्व परीक्षा 16 जून. 16 जूनचं टार्गेट आपल्याला इथं समोर ठेवायचं आहे. युट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काही फ्री लेक्चर्स पण मिळतील आणि जे विद्यार्थी पेड बॅचेस जॉईन करू इच्छित आहेत, इथं मी माझा नंबर शेअर करते 9404033073. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळून जाईल, कोर्सची लिंक मिळून जाईल आणि मोबाईल नंबर पण मिळून जाईल. ठीक आहे, ओके. चला, याच्यानंतर सगळ्यात महत्वाची परीक्षा ज्यांचं डीसी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार हे एम आहे, महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024, जी की वस्तुनिष्ठ बहुपर्यायी शेवटची परीक्षा असेल. 2025 पासून तुमचा रिटर्न पॅटर्न लागू होईल, ज्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे, ओके. चला, तर याच परीक्षेमध्ये पोस्ट काढायचा प्रयत्न तुम्ही करा. तर राज्यसेवा 33 संवर्ग. आता याच्यामध्ये बघा वनसेवा, अन्न औषध सहाय्यक, कृषी सेवा, विद्युत यांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सगळ्या पोस्ट आहेत. ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही करू शकता. ठीक आहे. जाहिरात येईल जानेवारी 2024 मध्ये, परीक्षा आहे 28 एप्रिल 2024 ला, निकाल लागेल जुलै 2024 मध्ये. ठीक आहे, ओके. आता याच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत, या मुख्य परीक्षा प्रिलियमचा रिझल्ट लागल्यानंतर हार्डली 3 ते 4 महिन्यानंतर डेफिनेटली तुम्हाला लगेच मुख्य परीक्षा द्यावी लागते. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही स्पेसिफिक ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात, उदाहरणार्थ अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा, मुख्य परीक्षा तुमची राहील नोव्हेंबरमध्ये. ठीक आहे. विद्युत अभियांत्रिकीसाठी इथं तुमची परीक्षा नोव्हेंबरमध्येच आहे. कृषी सेवा पण नोव्हेंबरमध्ये आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी नोव्हेंबरमध्येच आहे. विद्युत अभियांत्रिकी नोव्हेंबरमध्ये आहे. म्हणजे ज्या एक्झाम एप्रिलमध्ये होत आहेत त्याच्या मेन्स तुम्हाला नोव्हेंबरमध्ये द्याव्या लागत आहे. ठीक आहे, ओके. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा जी 23 संवर्गासाठी होत आहे, पारंपरिक वर्णनात्मक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जी आपण बोललो होतो की ज्याची एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा होईल तुमची डिसेंबरमध्ये, 14 डिसेंबर 2024. इथं तुम्हाला सकाळी भाषा पेपर 1, दुपारी भाषा पेपर 2, एका दिवशी तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. 14, 15, 16 सलग 3 दिवस तुमची एक्झाम आहे, मध्ये तुम्हाला सुट्टी नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 पारंपरिक वर्णनात्मकच आहे. ही परीक्षा सुद्धा तुमची डिसेंबरमध्ये होईल. म्हणजे ज्या परीक्षा तुम्ही 2024 मध्ये प्रिलिम्स देताय त्याची मेन्स तुम्हाला डिसेंबरमध्ये द्यावी लागेल. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, थोडक्यात तुम्हाला 1 जानेवारी पासून प्री प्लस मेन्स असा स्टडी चालू करावा लागेल. ठीक आहे. डिटेल अनालिसिस आपलं जे शेड्यूल आहे की तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, जे वर्किंग असतील, ज्या हाऊसवाईफ असतील किंवा ज्यांना फुल टाइम वेळ मिळतो अभ्यासाला, तर अशा प्रत्येक स्टुडंटचं जे टाइम टेबल असेल ना, तर ते वेगवेगळं असेल. ठीक आहे. त्या दृष्टीनं पण आपण इथं बघूया की आपलं नियोजन कसं असलं पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांना VSMPSC अकॅडमी ऍप्लिकेशन वरती बॅचेस जॉईन करायचे आहेत, आत्ताच तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन चालू आहेत. 1 जानेवारी पासून तुमच्या बॅचेस चालू होतील. बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील, लक्षात घ्या. ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. कधी लाईव्ह क्लास नाही झाला तर तुम्हाला त्या दिवशी रेकॉर्डिंग अवेलेबल होऊन जाईल. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.